माझं काही चुकलं असेल मला माफ करा. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय पवार साहेब. 2 मिनिटं 30 सेकंद. यानंतर तुषारजी राजगे. मला सगळ्यांच्या ओळखी नाहीत, तर भाषण करणाऱ्यांनी आधी नाव सांगितलं तर बरं होईल. आदरणीय व्यासपीठ, मी तुषार राजगे, प्रभाग क्रमांक 21, युवक अध्यक्ष. आज महात्मा फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा हा महाराष्ट्र आहे आणि निष्ठावंतांचा महाराष्ट्र आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागे आज इथे जमलेले सर्व निष्ठावंत आहे. ज्यांच्यात दम नसतो ते दुसऱ्यांचे पक्षचिन्ह बाप चोरतात. ज्यांच्यात दम नसतो ते दुसऱ्यांचे पक्षचिन्ह बाप चोरतात. घड्याळ कुठेही जाऊन द्या, घड्याळाला चावी देणारा बाप माणूस आजही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. घड्याळाला चावी देणारा बाप माणूस आजही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. वय झाले म्हणून आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर हाकलून देणारी, स्वतःच्या घरात निवांत राहणारे त्यांना आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे निर्लज्ज म्हणून मानतात. आदरणीय सुप्रियाताई माननी जरी हळव्या असल्या तरी दुबळ्या नाहीत. वक्त के साथ उन्हें करारा जवाब मिलेगा. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी, भावी पिढीच्या भल्यासाठी, सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी, स्वाभिमानासाठी, ओरिजिनल राष्ट्रवादी पक्षासाठी आज आम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बरोबर आहे आणि कायम राहणार. जय राष्ट्रवादी. 54 सेकंद. यानंतर सय्यद भाई शेख, जावेद भाई शेख, माफ करा. सन्माननीय व्यासपीठ, प्रथमतः नमस्कार. माझा अमूल्य वेळ चोर लोकांवरती बोलवण्यात मी घालणार नाही. प्रथमतः माझा हा एक मुद्दा आहे. मतदान नाव नोंदणी याद्यामधील नाव तफावत, तर याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येणाऱ्या काही दिवसात मी एक वॉर रूम तयार करणार आहे. त्या वॉर रूममध्ये प्रत्येक मतदारसंघाची यादीनिहाय माहिती त्यामध्ये मी घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट, भाजपातर्फे एक वॉर रूम त्यांनी चालू केलेला आहे. त्यातून त्यांनी एक नवीन एक धोरण आखलेलं आहे की मतदार यादीमध्ये त्यांना जे मतदान होत नाहीत त्यांचे नावं त्यातून कमी करता येते. फक्त यातून माझे जेवढे पण आपले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांना विनंती आहे की आपण आपल्या विभागातली यादी तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि प्रत्येक मत जो आपला आहे तो आपल्याला भेटणार आहे तो नाव आहे का नाही ते एकदा चेक करावे. आणि यापुढे आपल्या पार्टी कार्यालयात मी एक वॉर रूम तयार करणार आहे. आदरणीय प्रशांतदादा जगताप यांच्या संमतीने आणि त्यांच्या कृपेने आणि एक कृपया करून या ह्याच्यामध्ये सध्या तरी ह्या ह्याच्यामध्ये मला योग्य हे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नाही, तुम्ही वॉर रूम करणार आहे म्हणजे काय करणार आहे? वॉर रूम म्हणजे त्यामध्ये प्रत्येक जे बूथ आहे तिथली यादी गोळा करणार आहे आणि त्यामध्ये जे पूर्वीची नावं होते आता जे नावं आहेत मग त्यातले काही मयत झालेले आहेत ते नावं कमी केलेले आहेत का त्यांनी आणि जे जिवंत असताना सुद्धा त्यांना मयत केलेले आहेत. काही त्यांना कुठं करणार आहे तुम्ही? जेवढे आपले आहेत म्हणजे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्याशी हे करून पुणे शहरासाठी करणार? हा, पुणे शहरासाठी करणार आहे, एक तयार करणार आहे. अशी माझा प्लॅनिंग सध्याला चालू आहे. बरं ठीक आहे. धन्यवाद. 1 मिनिट 25 सेकंद होता त्यांचा. यानंतर शिवम बताने. नमस्कार आदरणीय व्यासपीठ, मी शिवम चंद्रकांत बटाने, चिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस. मी या ठिकाणी आदरणीय जगन्नाथ बाप्पू शेवाळे आणि विक्रमदादा यांचा एक कार्यकर्ता आहे. निष्ठा कशी असावी याचं उत्तम उदाहरण या व्यासपीठावर 3 आहेत. आदरणीय प्रांताध्यक्ष आहेत, बाप्पू आहेत, अगदी या वयातही ते पवार साहेबांसाठी पळतायत. आणि काल ज्यांच्यामुळं डोळ्यात पाणी आलं, पक्षाचं चिन्ह जात असताना आदरणीय प्रशांतदादा रडले, ते बघताना आमच्याही डोळ्यात पाणी आलं. मी या ठिकाणी माझं मनोगत यासाठी व्यक्त करतोय की आपण सोशल मीडियाचा वापर जोरदार केला पाहिजे. मी युवकवर काम करत असताना देखील सोशल मीडियाचं काम करतो. मागच्या पंचवार्षिकला आम्हाला BJP कडून धमक्या आल्या दादा की तुमच्यावर आम्ही केसेस करू, हे दाखल करू, ते दाखल करू. BJPच्या उमेदवारांच्या
घरातनं आम्हाला फोन यायचे, तरी सुद्धा आम्ही जे आपले उमेदवार होते त्यांचं काम केलं, ते निवडून आले, पण ते एकनिष्ठ राहिले नाहीत. आम्ही एकनिष्ठ आहोत, एकनिष्ठ राहील अशी शाश्वती देतो. आम्ही ॲक्च्युली दोन्ही मतदारसंघाच्या बॉर्डरवर राहतो, तर हवेली पुरंदरचं सुद्धा आम्ही काम करतोय आणि हडपसरचं सुद्धा जोरदारपणे काम करू अशी शाश्वती मी विक्रमदादा शेवळे यांच्या वतीने देतो. आणि सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, सोशल मीडिया हे खूप प्रभावी आहे. सर्वांनी या ठिकाणी त्याचं काम करावं. आपले विरोधी असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोशल मीडिया कशा पद्धतीने वापरतात याचा सर्वांनी अभ्यास करावा, ही कळकळीची सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. सोशल मीडियावर आपलं काम लोकांपर्यंत पोचत नाहीये, ते पोचण्याचं काम आपण कृपया करावं. मी अशी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. 2 मिनिटं झालं. यानंतर हेमंत काका बदे. नमस्कार, मी हेमंत काका बदे, हडपसर विधानसभेचा कार्याध्यक्ष आहे. आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेले सगळे पवार साहेबांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, मला एकच सांगायचं आहे, आज जे आलेत ते गेलेत आणि गेलेले ते गेलेत, तो विचार करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे इलेक्शन लागणार आहेत, मग विधानसभा लागल, राज्यसभा किंवा कॉर्पोरेशन लागल, ह्याचा विचार करा आणि जोमाने काम करा. आणि जसं आपण लोकांपर्यंत पोहोचू तसं लोक आपल्या पक्षाला 100% मतदान करतील. कारण युवा वर्ग असू द्या किंवा महिला वर्ग असू द्या, आज जर विचार केला तर महागाईचा विचार केला तर किंवा रोजगारीचा जर विचार केला तर आज ह्या सरकारने बरेच महागाई केलेली आहे, परंतु हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे. आता महिलांना जर गॅसचं उदाहरण जर घेतलं, 350चा गॅस जर 1000वर गेलेला आहे, तर हे सगळं कळत आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे, तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचा आणि पवार साहेबांच्या पाठीशी राहा. जे पण उमेदवार देतील, कोणताही असो, विधानसभेचा असो, जर दादाला जर हडपसर विधानसभेमधून जर दादाला जर दिलं तर आपण जोमाने काम करू, किंवा जे कोण खासदारकीला देतील त्यांच्यासाठी पण आपण जोमाने काम करू. हे सगळ्यांनी पवार साहेबांच्या पाठीशी राहा. मी एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर 1:24 बघा किती लोकांना बोलायला मिळते बघा. यानंतर अण्णा प्रदेशाध्यक्ष आणि व्यासपीठ नॅशनलिस्ट राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट. पाटील साहेब, आम्ही एवढंच सांगतो की कार्यकर्ते जाग्यावर आहेत, कार्यकर्ता कुठलाही गेलेला नाही. ज्या पद्धतीने गेल्याला सुप्रियाताईचं काम झालं असेल, या मतदारसंघात कोले साहेबांचं काम झालं असेल, बाकीच्या सगळ्या लोकांनी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भाकरी बांधून आणून ह्या वार्डामध्ये गेले 25-30 वर्ष आम्ही काम करतोय. आणि आज ह्या वयामध्ये पवार साहेबाला जे लोक सोडून गेले यांचा नक्की पराभव करण्याकरता आम्ही रात्रीचा दिवस करणार. आणि पवार साहेबाला हडपसर मतदारसंघातून आणि पुरंदर मतदारसंघातून ही आमच्या कार्यकर्त्याकडून एक मोठी गिफ्ट असेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मी आपले जे शहराचे अध्यक्ष आहेत, खऱ्या अर्थानं आपण त्यांची निवड ह्या मतदारसंघाकरता करावा. खासदारांची तर निवड झालेली आहे, पण आमदाराच्या बाबतीत जे मधल्या काळामध्ये शहर अध्यक्षांनी जे काम केलं ते रात्रीचा दिवस करून स्वतःच्या आजारपणावरती मात करून ते कधीही असे म्हटले नाही की माझ्या तोंडावरती वारं गेलंय, माझं तोंड सुजलेलं दिसतंय. त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी घरनं घर पिंजलं. तर त्यांची ह्या मतदारसंघातून निवड करावा, त्यांना निवडून आणण्याकरता रात्रीचा दिवस आम्ही करू, एवढंच सांगतो. या ठिकाणी माझं लांबलेले 2 शब्द थांबवतो. यानंतर माजी उपमहापौर निलेश दादा मगर. आदरणीय जयंत पाटीलजी साहेब, उपस्थित
सर्व मान्यवर मंडळी, समोर उपस्थित असलेले सर्व सहकारी मित्र, महिला भगिनी, आदरणीय साहेब, या ठिकाणी बरेचशा कार्यकर्त्यांनी वक्त्यांनी सांगितलं, पण मी सर्वांना एक हात जोडून नम्र विनंती या ठिकाणी करणार आहे. जे काही आपले प्रदेशचे प्रोटोकॉल आहेत, आपण खूप बोलतो, खूप लोकांच्यात असतो, आपण सर्वांच्याकडं जातो येतो, पण मतदार यादीचा अभ्यास आपण प्रत्येकाने करावा. आपल्या भागातल्या मतदार याद्या असतील, 1 मतदार यादी घ्या, 2 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, ज्यांना जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्या मतदार याद्या आपण आपल्याकडं घेऊन त्याचे पहिले हजारी प्रमुख नेमा, आपले 4 कार्यकर्ते, 10 कार्यकर्ते त्याच्यावरती लावा. आपल्याला जसं आता आपल्याला खासदारकीची इलेक्शन येणार आहे, त्याच्यानंतर आमदारकी आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि याचं पुढचं संपूर्ण वर्ष आपलं इलेक्शनमध्ये जाणार आहे. याचं सर्व कार्यकर्त्यांनी भान ठेवा. आपण सोशल मीडियात सगळ्या पुढे असतो, सगळे शेवटपर्यंत तळागाळापर्यंत आपले कार्यकर्ते काम करत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम करत असतो, पण आपण याद्यांच्या बाबतीत मार खातो आणि तिथंच आपलं थोडंसं गणित चुकतं. हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. आदरणीय प्रांत अध्यक्ष साहेबांना या ठिकाणी सांगायचंय, नेते मंडळी जरी गेली असतील तरी जो ग्रासरूट लेवलचा कार्यकर्ता आहे तो आपल्याबरोबर आहे आणि चांगल्या पद्धतीनं शेवटच्या घटकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार साहेब यांचं नाव पोचवण्याचं काम आम्ही सर्वजण या भागात करू. काम असं साहेब आपल्याला करून दाखवू की गेलेल्याला सुद्धा वाटलं पाहिजे की आपण परत इकडं जाऊन निवडून येऊ. एवढं छान पद्धतीचं काम आम्ही आपल्याला या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये करून दाखवू. आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शहराध्यक्ष प्रशांत दादा यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. यानंतर गणेशजी तुपे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आज सर्व उपस्थित कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या गटाचे सर्व कार्यकर्त्यांच्या 2 मिनिटं, त्यानंतर ताई बोलतील. ताई बोलल्यानंतर आता आपण लिमिटेड हे करू, कारण बोला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आज या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते, साहेबांना एक सांगायचं की कार्यकर्ते, नेता जरी फुटला साहेब तरी कार्यकर्ता कधी फुटत नाही. कारण कार्यकर्ता नेहमी पक्षाच्या आणि साहेबांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे. आज मी 2002 पासून मतदान जसं मला कळतंय तसं मी मतदान करतोय. मी जसं पहिलं मतदान केलं, पहिलं मतदान मी राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय प्रवीण भाऊ तुपे यांना केलं आणि आजही मी प्रवीण भाऊंसोबत आहे. पक्षाची जी आम्हाला जबाबदारी काय वेळोवेळी दिली त्याचा आम्ही सोनच करून दाखवलेलं या वार्डामध्ये. आदरणीय प्रवीण भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. पक्षाने जरी प्रवीण भाऊंना कधी कधी डावललेला असेल तरी पक्षाबरोबर राहणारा एकमेव माणूस हडपसर विधानसभा मध्ये उपस्थित होता, तो म्हणजे प्रवीण भाऊ तुपे. किती संकट आले, किती काही झाले तरी सोबत राहणारा कार्यकर्ता. जरी पांडुरंगाच्या विठ्ठलाला जसं आपण मानतो तसंच आपण महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं दैवत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. पवार साहेबांच्या मागे आपण सर्वजण एक ठामपणे उभं राहून येणाऱ्या भविष्य काळात साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहू. आणि आजही मी साहेबांसोबत आहे, उद्या आणि परवाही राहील, हीच ग्वाही देऊन थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी शरद पवार गट. यानंतर महिला अध्यक्षा मृणालीताई. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रांताध्यक्ष जयंती पाटील साहेब, शहर अध्यक्ष प्रशांत दादा, माझे बंधू आणि भगिनी. दादा साहेब, आम्ही गेले 15 दिवस साहेब मी पूर्ण आपल्या शहरात 8ही विधानसभेत आपण वेगवेगळ्या महिलांच्या मीटिंग घेतल्यात आणि साहेबांचे विचार सगळे आपण तिथपर्यंत पोहोचवलेत. आणि आपल्याला पुढे काय करायचं, महिला आता आज उद्याच्या फैसल्यानंतर आज आपण परत एकदा शून्यातून साहेब पूर्ण 8ही विधानसभा फिरून काढणारे आणि शून्यातनं
सुरुवात परत एकदा करणार आहे. आपल्या ज्या पहिल्या महिला होत्या त्या सुद्धा आता आपल्याकडे कंटिन्यू आहेत. त्याचबरोबर आम्ही आता जोमाने काम करणार आहोत आणि प्रत्येक विभागात म्हणजे जसं आत्ताच भाऊंनी सांगितलं की आपल्याला बूथ कमिटीचं काम करणार आहे, तर प्रत्येक बूथवर महिला या कंपल्सरी असतील हे सुद्धा आम्ही महिलांना सांगणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आज परवापासून सुद्धा आम्ही आपल्या महिलांची म्हणजे शहराच्या काही मला जिल्ह्याच्या महिला ताईंचं काम सुद्धा आपल्या महिलांनी दादू साहेब हाऊस टू हाऊस सुरू केलेलं आहे. तसंच आपण आपल्या इथंही मला असं वाटतं जरी 3 महिने 2 महिने किंवा वर्षभर काम करायचं असेल तर आपल्या आज महिला थोड्या कमी दिसतात, पण मला असं सांगायचं की या महिलांच्या बरोबर प्रत्येकीच्या बरोबर कमीत कमी 50 महिला आहेत आणि आम्ही प्रत्येक विभागात या महिला प्रॉपर चॅनलनी हाऊस टू हाऊस सुरुवात करणार आहे आणि आपल्याला जे चिन्ह मिळेल ते प्रत्येक घरात जाणार आहे. आणि अशीच आम्ही सगळी बांधणी आता सुरू केलेली आहे. कालपासूनच आम्ही सगळ्या महिला एक छोटीशी मीटिंग घेऊन या 2 दिवसात आपण काम कसं करायचं बूथ कमिटीला आणि आता नवीन जी यादी आली आहे त्यावर सुद्धा आपण महिलांनी तेवढाच सहभाग घ्यायचा आहे. जरी फादर बॉडीचे अध्यक्ष असले तरी तेवढा सहभाग महिला आमच्या सगळ्या घेतील अशी मी सगळ्यांना साहेब सांगितलेलं आहे. आणि सगळ्या महिला साहेबांबरोबर कायम आता कुठलंही काहीही झालं तरी कुणीही साहेबांना सोडून जाणार नाही ही सगळ्यांनी एक प्रकारची प्रतिज्ञा घेतलेली आहे. आणि हेच मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की याच्या पुढं नहीं चलेगा किसी का भी जोर जबरदस्ती, सिर्फ एक ही है जो हमारा बाप है उसके साथ सब रहेंगे. 100 कौरव गए तो गए लेकिन 5 पांडव और उनका कृष्ण हमारे साथ है. तो आम्ही सगळ्या महिला भगिनी या कायम पुढचे 1.5 वर्ष कंटिन्यू काम करत राहू. घर आणि ह्याच्या बरोबर आम्ही महिला सगळं काम 100% आमचा देऊ एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब हे बोलणार आहेत. तत्पूर्वी स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे पदाधिकारी उभे आहेत त्यांनी समोर बसून घ्यायचे. सर्व पदाधिकाऱ्यांनी बसून घ्यायचे. स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बसून घ्या. पुढे स्टेजवरची गर्दी कमी करा प्लीज. आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळेजी, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला अध्यक्षा मृणालीताई वाणी, आपल्या युवकांचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, जयदेव गायकवाड साहेब, प्रकाश मस्के साहेब, हडपसर विधानसभेचे अध्यक्ष प्रवीण तुपे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, आपले प्रवक्ते विकास लवांडे, शेखर माने, राधिकाताई हंकारे, वंदनाताई मोडक, निलेश मगर, संदीप कोंद्रे, हेमंत काका बने, संजय शिंदे, युवती अध्यक्षा श्रद्धा जाधव, नीताताई गलांडे, ज्योतिताई सूर्यवंशी, स्वातीताई चिटणीस, रत्नप्रभाताई जगताप, मौलाना शौकीन सय्यद, शीतल शिंदे, दीपाली कवडे, दिलशान अत्तार, मनीषाताई भोसले, रुपालीताई शिंदे, हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक आणि बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना एवढ्या उत्साहात बघून माझा स्वतःचा उत्साह वाढलेला आहे. कालच परवा आपल्या पक्षाचं चिन्ह आणि पक्ष आपल्या हातातून, आपल्या म्हणजे पवार साहेबांच्या हातातून गेला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. काल आपल्याला राज्यसभेच्या निवडणुकांसाठी पक्षात असणाऱ्या आमदारांनी कोणत्या बॅनर खाली काम करायचं हे ठरणं आवश्यक असतं, म्हणून आपण नाव दिलं. 3 नावापैकी पहिलं नाव हे होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
हे आता आपल्या पक्षाचं सध्या नाव आहे. या नावाला देखील 16 मिनिटात ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि या नावाला देखील विरोध करण्यात आला. आज आपल्या सर्वांच्या समोर गेल्या 6 महिन्यातल्या वेगळ्या घटना आहेत. मी त्याची सगळ्याची पुनरावृत्ती करून तुमचा वेळ घ्यावा असं मला वाटत नाही. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय घडतंय याची जाणीव आहे, याची मला खात्री आहे. आपल्या पुणे शहरातले प्रश्न प्रशांत जगताप अध्यक्ष या नात्याने हिरिरीनं मांडतायत. पक्षाची एकनिष्ठ राहण्यात त्यांनी अतिशय महत्वाची कामगिरी बजावली आहे आणि त्यांनी ठामपणा दाखवल्यामुळे आपल्यासारखे सगळे असंख्य कार्यकर्ते देखील पक्षात धीराने आज काम करतायत. प्रशांत जगताप यांना पुणे शहरातल्या संघटनेची जबाबदारी आपला पक्ष एकत्रित असताना देण्यात आलेली होती आणि बऱ्यापैकी चांगलं काम त्यांनी या संघटनेचं शहरात उभं केलं. हडप या मतदारसंघाची देखील काळजी सतत वेगवेगळ्या प्रश्नांची ते पुढाकार घेऊन घेत असतात. आज आपल्या सर्वांना दिसतंय की शहराची संघटना ते सांभाळतायत आणि या शहरातल्या या भागाचा देखील कामात बरचसं लक्ष घालतायत. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा आपल्या पक्षाकडे असणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात चेतन तुपे मागच्या वेळी किती मताधिक्याने 2300 मताधिक्याने विजयी झाले. त्यात तुम्हा सगळ्यांचा मोठा हात आहे, यात माझ्या मनात शंका नाही. या मतदारसंघातलं सगळं युनिट एकसंघ राहायला ठेवायला प्रयत्न त्यांनी करणं हे मला जास्त अभिप्रेत होतं, पण तसं दुर्दैवाने घडलेलं नाही. एवढं कमी मार्जिन आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मतांची भर पडेल आणि मी निवडून येईन असं जर कोणी स्वप्न बाळगत असेल तर मग भारतीय जनता पक्षाला यांनी अजून ओळखलेलं नाही. एखादा अचानकच मध्ये अपक्ष उभा राहिला तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या मतदारसंघात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार पुढच्या वेळी निवडून आणण्यासाठी कंबर कसली पाहिजे. लोक आपल्या बरोबर आहेत. लोकांची भूमिका सहानुभूतीची आहे. पवार साहेबांच्या बद्दल असणारा अतोनात आदराचा भाग आणि तुमच्या सगळ्यांचे कष्ट जर एकत्रित झाले तर या मतदारसंघात प्रशांत जगताप तुम्ही 100% विजय मिळवू शकाल असा माझा स्वतःचा विश्वास आहे. यासाठी काय केलं पाहिजे म्हणून मी मगाशी जास्तीत जास्त लोकांनी बोलावं हे का सांगत होतो, तर मला अशी अपेक्षा होती की मी माझ्या बूथवर हे काम केलंय, मी माझा बूथ असा बांधलेला आहे असं कोणीतरी म्हणेल. जे 2 मिनिटं 3 मिनिटं चाललेले त्यात मी हे शोधत होतो की कोणीतरी असं म्हणेल की मी माझा बूथ बांधलाय, मी 5 बूथ बांधले आहेत, 10 बूथ बांधले आहेत. बाकीची तत्व सगळ्यांनाच माहिती आहेत. मी फार सुंदर भाषण करेन पण मूळ मुद्दा खाली सैन्य असलं पाहिजे. खाली जर सैन्य नसलं तर अटल बिहारी वाजपेयी आयुष्यभर चांगली उत्तम भाषणं करायची पण त्यांची सत्ता शेवटी आली. त्यामुळं खाली बूथवर जर माणसं असली तर ती कशी असली पाहिजेत. मी आता 5 वर्ष किती महिने अध्यक्ष होतो आता ते विचारायला पाहिजे तिकडं, पण
जेवढा काल होतं तेवढा काळ मी बूथ कमिट्या बांधणं म्हणून सगळ्यांना सांगत होतो. आणि मागच्या विधानसभेत आपल्या नको आता मध्ये नका बोलू, तुम्हाला बसा मी आता स्पष्टीकरण विचारत नाही. ज्यावेळी संधी मिळालेली त्यावेळी प्रत्येकाला संधी देण्यात आलेली होती. त्यामुळं काय बोलत होतो मी? नाही, मागच्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळी झाल्या त्याच्या आधी बूथ कमिट्यांचा मी आग्रह धरत होतो. काही लोकांनी असं सांगितलं की साहेब ते काय होतं, ते बूथ कमिट्याचे कार्यकर्त्यांची नावं कळली तर मग आपल्याच पार्टीतले दुसरे स्पर्धक ते कार्यकर्ते ताब्यात घेतात, विरोधी पक्ष त्याच्यावर हे करतो ते करतो, अशी कारणं सांगून काही लोकांनी बूथ कमिट्याच केल्या नाहीत. ज्या ठिकाणी बूथ कमिट्या झाल्या त्या ठिकाणी आपले उमेदवार विजयी तर झाले किंवा पडले, पराभूत झाले, तर 8-10 हजाराच्या पेक्षा जास्त फरक नव्हता. पण जिथं बूथ कमिट्या केल्याच नाहीत तिथं शेवाळे बापू आमचा पराभव विक्रमी झाला. 50,000 मतं, 40,000 मतं, कारण खाली कोण सैन्यच नाही ना. तू बहादर किती मोठी भाषणं केली तरी खाली जर कोणी नसेल काम करायला. आज मी तुमच्या समोर इथं उभा आहे कारण माझ्या मतदारसंघात बूथ कमिट्या व्यवस्थितपणानं काम करतात. सांगण्याचा मतितार्थ हा की बूथ वरचा कार्यकर्ता जर त्या 1000 मतांची काळजी घेणारा टीम जर असेल तर सूर्य इकडचा इकडे एखाद्या वेळी उगवेल पण तुम्हालाच विजय मिळतो. माणसं रोज भेटणाऱ्या माणसाच्या प्रभावाखाली सहजगत्या येतात असा माझा अनुभव आहे. आपण भेटलोच नाही तर दुसरे भेटणारे दुकानं आता फार झालेली आहेत. त्यामुळे एकाच दुकानातनं मीठ खरेदी केलं पाहिजे असं आता बंधन लोकांच्या राहिलेलं नाही. लोकांनाही वाटत नाही की बाबा ह्याचं असली नकली सगळं चालतं लोकांना. नंतर टेस्ट लागली नाही की मग घरी जाऊन जेवण करून जेवताना मग वाटतं अरे हे काय मीठ काय बरोबर नव्हतं, पण नंतर जेवण झाल्यावर काय उपयोग. आणि म्हणून माझी पहिली कळकळीची विनंती आहे, विधानसभा अध्यक्ष कोण आहे तिथं? प्रवीणजी, तुम्हाला कळकळीची हात जोडून पाहिलं तर साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो, बूथ कमिट्या करून द्या मला. तेवढ्या बूथ कमिट्या केल्या ना की तुमचा पराभव होणार नाही, तुम्ही विजयीच व्हाल. पण बूथ कमिट्या म्हणजे काय? प्रत्येक बूथवर 10 कमीत कमी म्हणतो मी, पण 15-20 कार्यकर्ते असतील तर ते बूथचे सदस्य पाहिजेत. महिला त्यात 3, 4, 5, 6, 7, 8 जेवढे असतील त्या बूथवरच्या त्या पाहिजेत. आणि त्यांनी मतदार वाटून घ्यायचे. महिलांना सगळी घरं द्यायची आणि चुलीपर्यंत आमच्या महिला भगिनी गेल्या पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे की महागाई वाढलेली आहे, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, पेट्रोलच्या किमती वाढल्या, डिझेलच्या किमती वाढल्या, तुझ्या समोरचा गॅस पण आता 1100-1200 रुपयावर गेला, सबसिडी काढून घेतलेली आहे. बेकारी, तुझ्या पोराला नोकरी न लागण्याचं कारण काय तर देशात बेकारी 11% गेलेली आहे. जे म्हणाल ते त्या चुलीपर्यंत जाऊन सांगणाऱ्या प्रत्येक बूथवर 2-4 तरी महिला पाहिजेत. त्यामुळे महिला या विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तुम्हाला तर ही विनंती आहे, बसा तुम्ही, की तुम्ही प्रत्येक बूथवर जाऊन फिरा. 4-5 आणि सुशिक्षित महिला आपल्या बूथ कमिटीवर पाहिजेत. ग्रुपमध्ये मागं फिरणाऱ्या नको, त्याचा काय उपयोग नाही. आत शिरून मत कन्व्हिन्स करून आपल्या बाजूला करणाऱ्याच महिला पाहिजेत. गर्दीसाठी काही गरज नाही गर्दीची आपल्याला. आणि म्हणून माझी विनंती आहे की बूथ कमिट्यांवर जोर द्या. या बूथ कमिट्या किती बूथ आहेत आपल्या? 494 गुणिले 10, 5-1 हजार माणसांची जुळणी होणं फार अवघड आहे. एवढं सोपं नाही. काही ठिकाणी 10 मिळतील, काही ठिकाणी 5 मिळतील. 5 जणांनी मग त्या सगळ्या 1000 लोकांची बेरीज करतात. नाही, नवीन ॲप आहे, ते ॲप त्यांना द्या. ॲपवर तुम्हाला माहिती आहे आता हे TV चॅनलवाले चालू आहेत म्हणून मी
ॲपवर काय काय ते तुम्हाला सांगून वेळ घालवत नाही, पण त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमचा ठाम मतदार जो आहे, डळमळीत असणारा मतदार कोण आहे याचा अंदाज येतो, आणि डळमळीत जो मतदार आहे त्याच्याकडे आपले हेलपाटे जास्तीत जास्त करा. सांगताना आज जाऊन भेटताना काय सांगायचं याच्यासाठी ट्रेनिंग या 5,000 कार्यकर्ते जर केले आपण तयार, तर त्यांचं ट्रेनिंग करण्याची व्यवस्था केली पाहिजे. तुम्ही पक्षाला कळवा माझी तयारी झाली आहे, तुम्हाला ट्रेनिंगसाठी माणसं पाठवण्याची व्यवस्था करतो. सगळी व्यवस्था होईल, फक्त माणसाला माणूस उभं पाहिजे. ते महिना भरात केलं तर लोकसभेला लगेच लक्षात येईल फरक. उशीर केला तर ह्याची टेस्टच लोकसभा आहे, आणि लोकसभेला डॉक्टर अमोल कोल्हे आपले उमेदवार असणार आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे आज आलेले नाहीत कारण लोकसभा चालू आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखीन 2-3 कमिटमेंट पूर्वी घेतलेल्या आहे. माझा दौरा नंतर ठरला. मी त्यांना आणि श्रीनिवास पाटील आणि सुप्रिया ताईंना कळवलं होतं, तुम्ही काही चिंता करू नका, माझा मी दौरा करणार आहे. कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाण्याचं आणि किमान 3 विधानसभा मतदारसंघाला भेटी देण्याचा उपक्रम विजय निश्चय मेळाव्यात आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. सातारा झालं, माढा झालं, अहमदनगरचे काल झालं, आज शिरूर आहे, आणि शिरूर मतदारसंघ राजगुरुनगरपर्यंत आज आम्ही जाणार आहे. सांगण्याचा मतितार्थ हा की तुम्ही सगळ्यांनी जरा बूथ कमिट्यांच्यावर लक्ष ठेवा. आता बरेच या ठिकाणी उपस्थित असणारे कार्यकर्ते जुने आहेत, त्यांना माहिती आहे की हा साधारणपणाने समाजवादी विचारसरणीचा प्रभाव असणारा भाग आहे. स्वर्गीय रामभाऊ तुपे, स्वर्गीय विठ्ठलराव तुपे, दादा गुजर, असे सगळे जुनी लोक या भागात काम करत होते. विठ्ठलराव तुपे असताना त्यांच्या साधना बँकेच्या कार्यक्रमाला एकदा मला त्यांनी बोलवलेलं. विठ्ठलराव तुपे आमच्या वडिलांचे फार जिव्हाळ्याचे मित्र, अनेक वेळा आमच्या घरी आलेत. आम्ही जेवढं चेतन तुपेंना चहा नाही दिला तेवढं विठ्ठलराव तुपेंना जेवणं वाढली आहेत आम्ही. त्यामुळं या भागामध्ये समाजवादी विचारसरणीला नेहमी या भागाने आधार दिलेला आहे. आज आपल्या देशामध्ये अनेक संकट आहेत. या संकटाचा कधीतरी विचार तुम्ही केलाय का? इथं तुम्ही सगळे बसलेला आहात, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर 1.5 लाख रुपयाचं कर्ज ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे काय? मनमोहन सिंगांच्या शेवटच्या दिवशी या देशावर कर्ज 56 लाख कोटी रुपयाचं होतं. 9-10 वर्षाच्या कालखंडात 56 लाख कोटीचं कर्ज फार नाही 205 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या लोकांनी भारताला सल्ला दिला, अरे थांबा किती कर्ज काढताय, जरा थांबा बेट्यानो, अजून जरा वाढलं कर्ज तर तुमची श्रीलंकेसारखी अवस्था होईल, असा त्यांनी सल्ला दिलेला आहे. जयंत पाटील सांगत नाही. मी यासाठी सांगतोय की या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील काही प्रश्न तयार झालेले आहेत. या देशामध्ये बेकारीची समस्या आजपासून उभी राहिली आहे. 10.9 मगाशी मेहबूबने सांगितलं 11% ही रेकॉर्डवर. अनऑफिशियली तर हा आकडा 20-25% असेल असं माझं मत आहे. महागाई उच्चांक याच काळात गाठण्यात आलेला आहे. या देशाचे राज्यकर्ते सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून वर उचललेलं आहे, दारिद्र्याच्या वर आले ते आता. आणि त्याच वेळी या देशातले राज्यकर्ते सांगतात की 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देणार आहे.
रेशन देणार आहे. जर 25 कोटी लोक वर आली असतील आणि ऑलरेडी पूर्वीची काहीतरी वर असतील, तेवढी वगळून तरी सांगायची. पण आज या देशात 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत धान्य देणारी घोषणा कशामुळे होते? तर परिस्थिती तुमची राजकीय दृष्ट्या बरी नाही अशी शंका घ्यायला मोठा वाव आहे. आज या देशामध्ये सुप्रियाताईंनी भाषण केलं. त्यांनी सांगितलं की वंदे भारत ना रेल्वे, त्या वंदे भारत रेल्वे चांगले आहेत पण मोकळ्याच जायला लागले. पण गरीब रथ नावाच्या ज्या रेल्वे आहेत, ज्या गरिबांसाठी आहेत, वंदे भारत मध्ये 700 रुपयाचं तिकीट गरीब रथ मध्ये 60-65 रुपयाला मिळत असेल तर ते जास्त चालू करा. या देशात गरिबांना स्वस्तात प्रवास करण्याची गरज आहे, हे सुप्रियाताईंनी लोकसभेत सांगितलं. डॉक्टर अमोल कोल्हेंचं भाषण तुम्ही ऐकले की नाही माहिती? किती जणांनी परवा झालेला भाषण ऐकलेलं नाही तेवढ्यांनी हात वर करा. ऐकलेलं नाही त्यांनी हात वर करा. हे सगळ्यांनी ऐकले. या देशात काय चाललेलं आहे? रामाच्या देवळाच्या पहिल्या पायरीवर काय, दुसऱ्या पायरीवर काय, सगळ्या पायऱ्यांवर काय काय आठवलं त्यांना, हे त्यांनी सांगितलं कवितेतून. नुसत्या महाराष्ट्रात आणि नुसत्या शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही, देशभर ते व्हायरल झालं भाषण. गायकवाड साहेब ऐकलं की नाही तुम्ही? सगळीकडे गेलं. या देशामध्ये परिस्थिती काय याचं थोडक्यात वर्णन त्या भाषणाचं आहे. आज आपल्या सगळ्यांना या देशामध्ये चीन इकडं भारतात शिरलेला आहे, आणखीन काही प्रश्न आहेत. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सगळ्यांना अभ्यास आहे, मी त्याचा पुनरावृत्ती करणार नाही. पण तुमच्या खिशातल्या पैशाचं मोल काय हे एकदा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. 14 साली मला वाटतं रुपया $1 खरेदी करायला भारतातल्या मला वाटतं 63 रुपये का काहीतरी लागायचे. त्यावेळी भाषणं अशी व्हायची कि देश का रुपया गिरता ही चला गया और ये सिर्फ आर्थिक कारणों की वजह से नहीं तो आपकी भ्रष्ट राजनीति जो चली है दिल्ली से उसके कारण से हुआ है. आता 62 रुपये $1 आपण मोजत होतो, आता त्याच $1 83 रुपयापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. म्हणजे 10,000 रुपये त्यावेळी कमवणारा माणूस आज जर 10,000च कमवत असेल तर त्याचं मूल्य कदाचित 7,500-8,000 रुपये असेल. तुमचे 10,000 रुपये घरात जेवढ्या वस्तू खरेदी करत होते त्यापेक्षा कमी वस्तू आज ते 10,000 रुपये तुम्हाला घरी आणून देतात. त्यामुळे तुमच्या देशातल्या रुपयाचं अवमूल्यन झालं, म्हणजे आपलं अवमूल्यन झालं. आपली पत घसरली आणि त्यामुळं देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचे परिणाम हे आता दिसायला लागलेले आहेत. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी सांगितलं आपल्या राज्यातले प्रकल्प बाहेर गेले. आता 29 जानेवारीला सकाळीच मी बघितलं, 29 जानेवारीला मुंबईतलं ते डायमंडचं एक सेंटर होतं ते तिकडे गेलं म्हणे. मधल्या काळात ते क्रिकेटची मॅच फायनल आयपीएल होती, त्यात वर्ल्ड कप जगातली क्रिकेट इकडे आली. मुंबई शिवाय कुठं जायची नाही, ती तिकडे गेली अहमदाबादला. आता फिल्म सिटी पण जाईल असा माझा अंदाज आहे. कारण नाही जाणार, 29 तारखेला होणार आहे. फिल्मफेअर अवॉर्डही तिकडे गेले. म्हणजे फॉक्सकॉन गेलं, ते फॉक्सकॉनने प्रकल्पच शेवटी घाबरले आणि ते बहुतेक प्रकल्पच केला नाही त्यांनी. पण फॉक्सकॉन जर इथं असतं तर फार प्रचंड प्रगती या राज्यातल्या या 2-4 जिल्ह्याची झाली असती.
आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्याचा थोडासा अंतर्मुखून विचार केला पाहिजे. महाराष्ट्राबद्दल काय बोलायचं, बोलण्यासारखं आता काही राहिलंय का हा प्रश्न कधी कधी मला मनाला भेडसावतो. तुम्ही सगळ्यांनी अनेक वेळेला मेहबूब शेख भाषण करतात, आज काय मी ऐकलं नाही त्यांचं, आता बंद झालं ते वाक्य. ते म्हणायचे की महाराष्ट्राचा बिहार करायचं ठरवलंय काय. ए बेट्या म्हटलं गप्प बस. का म्हटलं, म्हटलं महाराष्ट्राचा बिहार करायचं ठरवलेलं नाही, महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे. आपण लय पुढे गेलोय त्याच्या. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखादा आमदार जर गोळीबार करत असेल, तोही सत्तेत असणाऱ्या दुसऱ्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्यावर करत असेल, का केला, कसा केला, काय केला, कशामुळे झालं, हा पुढचाच प्रश्न आहे. त्याच्यावर आलं तर नवीन प्रश्न तयार होतील. गोळीबार करणारे आमदार काय म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत गद्दारी केली, ते भाजप सोबतही गद्दारी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले, ते मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम ते करतात. त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. काही चर्चा चालू आहे का टेलिव्हिजनवर ह्याची? त्या दिवशी दाखवल्यानंतर कोणी परत रिपीट केलंय? हे जर आमच्या बरोबर बद्दल असतं तर धुरळा उडला असता. चॅनेल बद्दल मला आदर आहे, पण हे एक विधानसभेचा आमदार आणि हे विधानसभेच्या बाहेर बोलले असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाने त्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे. विधानसभेत बोलणं वेगळं, विधानसभेत प्रोटेक्शन असतं. तसंही काय झालं नाही. बरं, एवढी मोठी घटना घडली, त्याचा निषेध सुद्धा कुणी केला नाही. बर, कारण काय, तर आमदारांच्या जमिनीत ते शिरले म्हणे, का ह्यांच्या जमिनीत मग काय तरी. आता हे बघा, तुम्हाला कोणाला जमिनीचे व्यवहार करायचा अधिकार राहिलेला नाही. आता सगळा अधिकार आमदारांना आहे. मी आमदार एखाद्या मतदारसंघाचा झालो की त्या मतदारसंघात, मी नगरसेवक एखाद्या मतदारसंघात झालो तर त्या मतदारसंघात तुम्ही कुणीही काही लफडं करायचं नाही. लफडं करणार तर ते मीच करणार. जमिनीचं तुम्ही तिकडे जमीन खरेदी केली तर मला विचारले, अहो नगरपालिकेमध्ये एखादं काम मंजूर करून आणलं एखाद्याने तर त्या नगरसेवकाला विचारल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टर ठरत नाही. काय चाललंय? मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फार आशा होती. असे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह घोटाळे चालू आहेत खालच्या स्तरावर, त्याच्यात त्यांनी खरं लक्ष घालायला पाहिजे होतं. दुसऱ्यांच्याकडून मी काय अपेक्षा करत नाही, पण किमान देवेंद्र फडणवीसांच्याकडून मला ही अपेक्षा होती की त्यांनी हे जे खालच्या स्तरावर प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे, टक्केवारी घेणे देणे, आता त्या कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं माहितीये का तुम्हाला? कॉन्ट्रॅक्टरनी एक मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना अर्ज दिलेला आहे. त्याने असं सांगितलेलं आहे की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळतंय, बरीच कामांची टेंडर काढलेत, आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं की तुमच्या सत्तारूढ पक्षातले जे 2 पक्ष आहेत, 3 आहेत, त्यातला 2 कुठंतरी असतातच. एक जण आम्हाला काम करायला सांगतो, दुसरा गट अडवतो. त्यांच्या भांडणामध्ये आम्हाला काम करता येत नाही. एवढा वेळ होतो की आम्हाला विलंबाचे चार्ज बसतात आणि आम्हाला विलंबाचा दंड बसतो. आम्हाला दम दिला जातो, आम्हाला बोलवलं जातं, धमक्या दिल्या जातात, प्रसंगी मारहाण देखील होते. त्यामुळे आम्हाला वाचवा, नाहीतर 15 फेब्रुवारी नंतर आम्ही काही महाराष्ट्रात काम करू शकणार नाही. हे जे बिहारचं चित्र आहे ना,
बिहारच्या पलीकडे आपण गेलो ते ह्याच्यामुळे सांगतोय मी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसलं पाहिजे आणि ह्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. एखाद्या ठिकाणी पूल बांधणं, रस्ता बांधणं, गटर बांधणं म्हणजे राज्य चालवणं नाही. महाराष्ट्रातली आर्थिक सामाजिक व्यवस्था टिकली पाहिजे हा प्रयत्न या लोकांनी करायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. काल परवा एक सत्तेत असणारे आमदार आमच्या एकनाथ शिंदे गटाचे दिसत आहेत, त्यांनी सांगितलं की छगन भुजबळ यांच्या पेकाटात लाथ घालून त्यांना हकलून द्या मंत्रिमंडळातून. कंबरड मोडा का? ठीक, काय वाक्य भावार्थ तोच आहे, शब्द बदलले तर ते दुरुस्त करून घ्या, माझे काय म्हणणं नाही. ज्या छगन भुजबळ साहेबांच्यावर आम्ही इतके वर्ष काम केली, आम्हाला वाईट वाटतं. असल्या सत्तेला लाथ मारून त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होतं आतापर्यंत. एक तुमच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणजे मंत्र्याला पाठिंबा दिला, त्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या बद्दल अशी भाषा एक आमदार वापरू शकतात. मुख्यमंत्री कधी म्हटले का त्या आमदाराला हे तू हे केलंस हे बरोबर नाही बोललास ते? दोन उपमुख्यमंत्री आहेत ते कधी बोलले का की छगन भुजबळ यांना तुम्ही का असं बोलला म्हणून? ऐकलं का कधी? असं ऐकलं का तुम्ही? या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैव आहे की कोणत्या स्तराला सत्ता टिकवण्यासाठी किती आमदारांना सांभाळायचं. सत्ता टिकवण्यासाठी इतक्या आमदारांसाठी सरकार आमदारांच्या पुढं काय शब्द वापरायचा, लोटांगण नाही, ओशाळलेलं आहे, शरण गेलेलं आहे. हे चित्र महाराष्ट्रातलं दुरुस्त झालं पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती शरद पवार साहेबांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. वसंतराव दादांपासून वसंतराव नाईक साहेबांच्या पासून ते अगदी मनोहर जोशी, काल परवा अगदी देवेंद्र फडणवीसांचंही नाव मी घेतो त्यासाठी, शेवटच्या 5 वर्ष मागचे, ते मी पुन्हा येईन म्हणायच्या आधीच, ती आधीची टर्म. पण आता मागच्या 1.5 वर्षात काय बघतोय आपण? कशाला ताळतंत्र नाही. 105 जणांनी 40 जण मिळवली, 145 झाले, 165 झाले, अजून 40 जण घेऊन आता 200च्या वर स्कोर केलाय. आता 288 करायची पण तयारी आहे. मी आपणा सर्वांना हे यासाठी सांगतोय की तुमच्या सत्सद विवेक बुद्धीचा हडपसरकरांनो विचार करा. राज्य येतात आणि जातात, आपण कोणत्या दिशेने जायचं, कोणत्या विचाराच्या मागे राहायचं, आणि हे सगळं आता अलीकडं काय आहे की ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते कॉन्ट्रॅक्टरना एक सल्ला देतो. आता आपल्या सभेला तर काही कॉन्ट्रॅक्टर कुठं फारशी येत नाहीत, पूर्वी यायची, आपलं सरकार होतं त्यावेळी. आता सगळे असणारे पण परवा जाताना तिकडे गेले. त्यांना सगळ्यांना मित्रांना तुमच्या सल्ला द्या. 20 कोटीचं टेंडर निघालं की झटकन टेंडर मिळालं की खुश होतात. टेंडर मिळायच्या आधी काय थोडासा खर्च करतातच ही लोक, आणि मग ते काम घेतल्यानंतर बजेटमध्ये जर 20 कोटीतले जर 5 कोटी असतील तर ते 5 कोटीचं काम बजेटमध्ये जेवढं आहे तेवढंच करायचा सल्ला द्या तुम्ही. 5 कोटीच्या वर जर खर्च त्यांनी पुढचं काम केलं तर पुढचे पैसे मिळायची शक्यता नाही, कारण सरकारने बजेटपेक्षा 1,60,00,000 कोटी रुपये जास्त जाहीर केलेले आहेत. अतिरिक्त खर्च जाहीर केलेला आहे. त्यामुळं तुम्हाला आज वर्क ऑर्डर मिळेल, पण ती काम पूर्ण करायला कदाचित 3 वर्ष, 3.5 वर्ष, 2 वर्ष जातील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जरा डोळस असलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुका आहेत, परत विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्यावर काम करण्याच्यासाठी गेले अनेक वर्ष अनेकांनी खस्ता खाल्ल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण जे पूर्वी काम करत होतो ते सगळेच आज या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं आजपासून काम करायला सुरुवात झाली आणि पहिला कार्यक्रम आहे या बोर्डाचा पहिला कार्यक्रम आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी एक बारकाईनं बघितलं पाहिजे की आपली संघटना जागेवर आहे का आणि असेल तर ती बांधावी. हे सगळं मी मगाचपासून सांगतोय, त्यापेक्षा बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण आज मी तुमचा वेळ घेणार नाही. माझी कळकळीची विनंती आहे की संघटना खाली तळागाळापर्यंत पोचवा आणि ती पोचवण्यात बऱ्याच वेळेला तुमच्या आता असा अनुभव येईल की काही त्या वॉर्डातली त्या बूथवरची लोक तिकडं काम करतात. आपले जुने होते ते तिकडं गेले, त्यांनाही इकडं तळागाळातल्या लोकांना तुमच्यावर काम करण्याची प्रेरणा हळूहळू तयार होईल. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त मतं कशी मिळतील, शिवसेना काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपल्या बरोबर आहेत आणि त्यामुळं या मतदारसंघात आपण 100% विजयी होऊ असा मला विश्वास आहे. लोकसभेला देखील आपले माननीय डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये जी भूमिका त्यांची बैलगाडा शर्यतीपासून प्रत्येक भूमिका, कांदा निर्यात असेल, तिकडं पलीकडं ट्रॅफिकच्या बद्दल त्यांनी केंद्र सरकारकडून योजना मंजूर करून घेतलेल्या असतील, या सगळ्या गोष्टी या आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन तळागाळापर्यंत जाऊन सांगा. खरं म्हणजे आमच्याकडे आमचे खासदार पूर्वी